दादा, हे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या याच्यात भाजपाने महायुतीसाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. शिंदे गट शिवसेना यांनीही त्यासाठी दुजोरा दिला आहे की आम्ही 15 पावले पुढे येऊ. तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी भूमिका काय असणार आहे? महायुतीसाठी आम्ही सर्व तयार आहोत आणि त्यांचे 15 असतील तर आम्ही 20 पावलं पुढं आहोत. महायुती व्हावी ही आमची काळाची गरज आहे आणि माननीय नामदार राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत तर शक्यतो महायुती करा. महायुतीने होत तर तुमच्या लेवलला जे काय होत असेल ते तुम्ही करून घ्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही चांगले कामं करा. जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे काय? जर महायुती झाली तर माननीय आमचे आमदार दौलतजी दरोडा साहेब शहापूर तालुक्यामधून ते निवडून आलेत विधानसभेमध्ये, तर ते आणि आम्ही एकत्र बसून ते जे निर्णय सांगतील ते करू आम्ही. तुमचं भाजपाशी किंवा शिंदे गट शिवसेना यांच्याशी काय बोलणं झालं आहे का? माननीय आमचे माननीय प्रमोदजी हिंदराव साहेब व माननीय आनंदी परांजपे साहेब हे आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस आहेत आणि ठाणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तेव्हा किती काय करायचं कसं करायचं तर पहिली चाचपणी आज आमची होणार आहे आणि चाचपणी झाल्यानंतर त्याचा अहवाल आम्ही त्यांना पाठवणार आहोत. त्याच्यावर ते आपल्याला निर्णय सांगते. अंदाज किती जागा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मागू शकता असं काही? नाही, आज आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केला. आज आम्ही आमचे आमदार दरोडा साहेब आहेत, DK विसे सर आहेत, आमचे संजय तिवरे आहेत, तालुका अध्यक्ष मनोहर फासे आहे. तर हे एकत्र बसून प्रदेशने आम्हाला सांगितलेलं आहे तर एक चाचपणी करा. तर ती आज आमची पहिली बैठक होणार आहे. धन्यवाद.